महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 2021 ची प्रश्नपत्रिका आज आपण अभ्यासूयात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? आधुनिक उपपत्ती ऑप्शन्स आहेत, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती. आधुनिक अध्ययन उपपत्ती जे आहे त्यामध्ये प्रभुत्व अध्ययन उपपत्ती येते, सामाजिक अध्ययन उपपत्ती येते, माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती येते आणि ज्ञानरचनावाद देखील येतो. हे सगळे आधुनिक अध्ययन उपपत्ती आहे. क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीचा यामध्ये समावेश नाही, त्यामुळे सेकंड इज द करेक्ट आन्सर. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो आणि अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती म्हणजे सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ब्लूम यांचा याच्याशी संबंध नाही, कारण ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेले आहे. ब्रुनर यांची शोध अध्ययन पद्धती आहे आणि आसुबेल यांची आर्थिक अध्ययन उपपत्ती आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर बांदुरा. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी महत्वाची आहे, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी महत्वाची आहे, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी महत्वाची आहे, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी हे देखील महत्वाचे आहे. म्हणजे अ, ब, क, ड सर्व. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? ऑप्शन्स आहेत, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्ती विकास प्रतिमाने, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. बघा, अध्ययनाची जी काही प्रतिमानं मानसशास्त्रज्ञांनी तयार केली त्या सर्व प्रतिमानांचं ब्रुस जॉईस व मार्शा विल या दोन मानसशास्त्रज्ञांनी 4 कुलांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे जे 4 ऑप्शन्स आहेत, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, ही 4 कुल आहेत. ह्या 4 कुलांमध्ये सगळी प्रतिमानं डिवाइड केलेली आहेत आणि प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी आहेत. आता या प्रश्नामध्ये उद्दिष्ट काय आहेत? ज्ञानात्मक, वैचारिक, भावनिक अंगांचा विकास घडवून आणणे. हे जरी व्यक्ती विकासाशी संबंधित असलं तरी त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं काय आहे की उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करायची आहे. म्हणजेच मिळवलेल्या ज्ञानावर प्रक्रिया करायची आहे, म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान ह्याचे ते वैशिष्ट्य आहे. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही हे काळजीपूर्वक वाचत चला. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, योग्य आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे देखील योग्य आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे योग्य नाही. सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते, हे देखील बरोबर आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. सो थर्ड इज द करेक्ट आन्सर. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? ही व्याख्या वुडवर्थ यांनी केलेली आहे. फ्रान्सन यांनी अध्ययनाची व्याख्या केलेल्या नाहीये. मर्फी यांचा अध्ययनाची व्याख्या नाहीये आणि गिलफोर्ड यांची बुद्धिमत्ता विकासाची स्ट्रक्चर ऑफ मॉडेल ऑफ इंटेलेक्ट हे हा सिद्धांत आहे बहुविध बुद्धिमत्तेचा. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3.
अध्ययन करताना पठरावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, बरोबर आहे. प्रेरकाची तीव्रता कमी करावी, प्रेरकाची तीव्रता अधिक असायला हवी, म्हणजे हे चुकीचं आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, हे देखील बरोबर आहे. वेग आणि अचूकता यातील एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे, हे अयोग्य आहे, कारण दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे अ आणि क, दिस इज द करेक्ट आन्सर, सेकंड वन. खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? मन यांची अध्ययनाची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. वुडवर्थ यांची अध्ययनाची व्याख्या आहे, अध्ययन ही बदल घडवून आणणारी प्रक्रिया. गेट्स यांची अध्ययनाची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आणि सीगोल यांची अध्ययनाची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल. म्हणजे फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. एका मानसशास्त्राची एक किंवा दोन मानसशास्त्रज्ञांची व्याख्या तुम्हाला माहिती असेल तर पुढच्या जोड्या तुम्हाला लावता येतात. उदाहरणार्थ, मनची अध्ययनाची व्याख्या क आहे. मनची अध्ययनाची व्याख्या तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला उत्तर मिळतं, कारण एक साठी क फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, बाकीच्या ऑप्शन मध्ये नाहीयेत. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? अध्ययनार्थ्यांची वृत्ती बदलता येते हेच उदाहरण नाहीये, कारण सगळ्याच जे काही अभिसंधान आहे त्या अभिसंधानाचा उद्देशच आहे की नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून विद्यार्थ्यांना योग्य ते वळण लावणे, योग्य त्या सवयी विकसित करणे, यासाठी अभिसंधानाचा वापर केला जातो. म्हणून हे बाकीचे 3 योग्य उदाहरणं आहेत. विद्यार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट होते. अध्ययनार्थ्यांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. हे करेक्ट ऑप्शन्स आहेत. त्यामुळे हे अयोग्य उत्तर आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट वन. प्रत्येक बालक हे वेगळे असून निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते, बरोबर. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? ऑप्शन्स आहेत साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम, परागमनाचा नियम आणि पुनरावृत्तीचा नियम. विविधतेचा नियम, दिस इज द करेक्ट ऑप्शन. मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? अनेक घटकांवर, जवळजवळ सगळ्याच घटकांवर अनुवंश व परिस्थिती यांचा प्रभाव असतो, परंतु फक्त स्वभाव आणि वृत्ती ह्याच्यावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. सो फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. आणि प्रश्न जर असा आला की खालीलपैकी कोणत्या घटकांवर फक्त परिस्थितीचा प्रभाव नसतो, तर उत्तर सेकंड येईल, पक्वतेचे वय. त्यामुळे हे व्यवस्थित वाचत चला. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनविषयी कोणते विधान योग्य आहे? संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे, हे योग्य नाहीये. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते, हे देखील योग्य नाहीये. आपली इच्छा नसताना देखील संवेदना होते. संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती सक्रिय असते, हे देखील योग्य नाही. व्यक्ती निष्क्रिय देखील असू शकते. संवेदन ही प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे, हे विधान योग्य आहे. कारण मनाची इच्छा नसताना देखील संवेदना होते, मनाची इच्छा असताना देखील संवेदना होते. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? ऑप्शन्स आहेत परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती,
विशिष्ट भौगोलिक परिस्थिती. बघा, ज्या वेळेला आपण नाणं शोधत असतो त्यावेळेला आपल्याला खाली कोणतीही वस्तू दिसली की आपल्याला असं वाटतं ते नाणंच आहे आणि म्हणून आपली त्या प्रकारची विशिष्ट मनस्थिती तयार होते. म्हणून विशिष्ट मनस्थिती इज द करेक्ट आन्सर. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? प्रतिमा स्थिर असतात नाही, प्रतिमा अस्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते नाही, वेगवेगळी असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, हे प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात नाही, सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, योग्य आहे. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, योग्य आहे. वाद्यवादन करून घ्यावे, योग्य आहे. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी, योग्य आहे. म्हणजे अ, ब, क, ड सर्व. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. मन यांच्या मते पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. मन यांची विचाराची व्याख्या ती तयार करून ठेवा. बाकी स्मरण म्हणजे आपण एखादी गोष्ट स्मृतीमध्ये साठवून ठेवतो म्हणजे स्मरण. बुद्धी म्हणजे आपण ज्ञानावर प्रक्रिया करतो, निर्णय घेतो, विचार करतो. आणि प्रेरणा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती. दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते? ऑप्शन्स आहेत प्रतिकूल ग्रह. प्रतिकूल ग्रह म्हणजे आपण पूर्वग्रह दूषित मनस्थितीने एखाद्या गोष्टीकडे पाहतो आणि निर्णय घेतो. काकतालीय न्याय. काकतालीय न्याय म्हणजे एखादी घटना घडणं आणि त्यालाच अनुसरून दुसरी एखादी घटना घडणं. अशा दोन घटना एका पाठोपाठ एक घडल्या तर आपण त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. त्याला काकतालीय न्याय असं म्हणतात. उदाहरणार्थ, कावळ्या बसणं आणि फांदी मोडणं, मांजर आडवं जाणं आणि परीक्षेत नापास होणं म्हणजे हे काकतालीय न्याय हा अडथळा आहे. इच्छानुगामी विचार म्हणजे आपण काय करतो, आपल्या इच्छेनुसारच समोरची घटना घडणार आहे असा विचार करतो आणि त्या दृष्टीने निर्णय घेतो. निरीक्षणातील दोष म्हणजे आपल्या निरीक्षणामध्ये काही गोष्टी निरीक्षण करायच्या राहून जातात आणि निरीक्षणात दोष राहतात. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही, अयोग्य. कारण धारणेवर परिणाम होतात. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, हे बरोबर आहे. धारणा जर बोधावस्थेत असेल तर आपल्याला लवकर आठवते. उपबोधावस्थेत आपल्याला धारणा असेल तर लवकर आठवत नाही आणि अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर सुद्धा बऱ्याचदा आठवत नाहीत. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, हे योग्य आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे देखील योग्य आहे. कारण काही गोष्टी विसरल्या तर स्मरण चांगले असते. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, हे अयोग्य आहे. कारण धारणा जितकी कमी तितके विस्मरण अधिक असते. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा असते, योग्य आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हे देखील योग्य आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, योग्य आहे. आणि प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहे ते अयोग्य आहे. कारण प्रोत्साहके बाह्य प्रेरणा आहेत. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, हे अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो, हे अयोग्य आहे. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो, हे योग्य आहे. व्यक्तीमध्ये जो सामान्य घटक असतो तो सगळ्या प्रकारच्या क्षमतांना पूरक असतो.
विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. विशेष घटक हा विशेष कार्यामध्येच व्यक्तीला उपयुक्त असतो. मात्र सामान्य घटक हा सगळ्याच कार्यांमध्ये व्यक्तीला पूरक असतो. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे, नियमन करण्याची क्षमता, विचार, कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? ऑप्शन्स आहेत अल्फ्रेड बिने, डेव्हिड वेशलर, पीटर सॅलोवी, हॉवर्ड गार्डनर. आता बघा, अल्फ्रेड बिने यांचा याच्याशी संबंध नाही. अल्फ्रेड बिने यांच्या बुद्धिमापन चाचण्या आहेत. डेव्हिड वेशलर यांनी बुद्धिमापनासाठी वेशलर स्केल विकसित केलेली आहे. आणि हॉवर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे. त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते आहे पीटर सॅलोवी. पीटर सॅलोवी यांची भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या आहे. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या 2च विचारल्या जातात. एक तर पीटर सॅलोवी यांची इथे दिलेली व्याख्या आणि दुसरी व्याख्या आहे डॅनियल गोलमन यांची. डॅनियल गोलमन यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे की व्यक्तीला स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखता येणं आणि त्याचं नियमन करता येणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही डॅनियल गोलमन यांची व्याख्या आहे. आणि ही व्याख्या पीटर सॅलोवी यांची आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? कार्ट लेविनने मानसिक संघर्षाचे प्रकार सांगितलेले आहेत. 3 प्रकार आहेत. हवे नको संघर्ष, हवे हवे संघर्ष आणि नको नको संघर्ष. खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते म्हणजे सिनेमाला पण जायचं आहे आणि पार्टी सुद्धा द्यायची आहे म्हणजे हवा हवा संघर्ष. म्हणजे 1 ला बी म्हणजे या 2 पैकी एक उत्तर आहे. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात, नापास होणेही नको असते, दोनही नको आहे म्हणजे नको नको संघर्ष. ऑप्शन बी. ऑप्शन क. म्हणजे सेकंड इज द करेक्ट आन्सर. आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. हवा आहे आणि नको आहे, हवा नको संघर्ष. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे टिम्म संरक्षण यंत्रणेचा वापर आहे. मी मुळीच अभ्यास केला नव्हता म्हणजे मिळालेलं यश हे अधिक तर्कयुक्त कसं होऊ शकेल यासाठी युक्तिवाद केला जातो. त्याला कृतक समर्थन असं म्हणतात. या संरक्षण यंत्रणेला कृतक समर्थन म्हणतात. 4th इज द करेक्ट ऑप्शन. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पॅवलॉव यांचा याच्याशी संबंध नाही कारण पॅवलॉव यांची अभिसंधान उपपत्ती आहे. बॅगले यांचा याच्याशी संबंध नाही. जड यांची ही सामान्यीकरण उपपत्ती आहे. ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. थॉर्नडाईक यांची सामान्यीकरण उपपत्ती आहे पण ती समान घटक उपपत्ती आहे. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक आणि अनुभव समाविष्ट करून घेते त्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते, त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. जेव्हा एखादा घटक आपल्या वर्तमान रचनेमध्ये ऍड केला जातो आणि त्यावर संवेदन केले जाते, त्याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला आत्मसातीकरण म्हणतात. आत्मसातीकरण क्रिया घडते. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? अर्थ समजून पाठांतर करतात, अर्थ समजून करतीलच असं नाही म्हणजे योग्य नाही. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असेलच असं नाही. नीती अनितीची जाणीव असते, हे योग्य आहे. किशोरावस्थेतील मुलांना नीती अनितीची जाणीव असते. पाठ केलेले सहसा विसरत नाही, विसरू शकतात. सो 3rd इज द करेक्ट ऑप्शन. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, योग्य आहे. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, हे अयोग्य आहे. मंद गतीने शिकणारे विद्यार्थी हे मंदबुद्धी नसतात,
त्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते म्हणून हे विधान अयोग्य आहे. फक्त ते सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. त्यांच्यासाठी नैदानिक चाचणीची आणि मार्गदर्शनाची गरज असते. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? ऑप्शन्स आहेत नॉर्मन एलमन, G.W. ऑलपोर्ट, G.A. किम्बल, J.B. वॉटसन. नॉर्मन एलमन आणि G.A. किम्बल ह्याच्याशी संबंध नाही, कारण त्यांनी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये काम केलेले आहे. अध्ययनाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. व्यक्तिमत्वाशी त्याचा संबंध नाहीये. J.B. वॉटसन यांचं व्यक्तिमत्वाशी संबंध नाही, कारण वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे. ही व्याख्या केली आहे ती G.W. ऑलपोर्ट. त्यामुळे सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनालिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? वृक्कस्थ ग्रंथी म्हणजे ॲड्रेनल ग्रंथी. ॲड्रेनालिन स्रावाचे प्रमाण कमी झाले तर व्यक्ती अशक्त दिसते, कारण ॲड्रेनालिन स्रावाचं कर्तव्यच ते आहे की रक्तदाब नियंत्रित करणे, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करणे. त्यामुळे या स्रावाचे प्रमाण जर कमी झाले तर शरीराला रक्तस्राव कमी होतो आणि व्यक्ती अशक्त दिसते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले असतात. या प्रश्नपत्रिकेतून मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे अभ्यासलं की प्रत्येक घटकावर एक प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेला होता, तर त्याच पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. कोणकोणत्या घटकांवर प्रश्न आहेत हे अभ्यासल्यानंतर कळेल. आणखी 1-2 प्रश्नपत्रिका आपण अभ्यासला की तुम्हाला बालमानसशास्त्रातील कोणत्या घटकांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे क्लिअर होईल आणि कोणत्या कोणत्या कॉन्सेप्टवर आपण काय तयारी करायला हवी आहे ते देखील क्लिअर होईल. त्यामुळे या 30 प्रश्नांचा अभ्यास करा. उद्याच्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा दुसरी एक प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. तोपर्यंत ही प्रश्नपत्रिका अभ्यासा व 30 गुण निश्चित करा. व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. नमस्कार.